आणि यानंतरची बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा मागासलेपणा पुन्हा एकदा समोर आलाय। प्रसूती झाल्यानंतर योग्य उपचार करण्यासाठी शिशु देखभाल कक्ष नसल्यानं नवजात बालकांना जव्हारला नेण्याची वेळ आली। पालघरमधील सफाळेजवळच्या नगावे येथील निकिता डगला या महिलेनं 2 जुळ्या मुलांना जन्म दिला। या बालकांचं वजन कमी असल्यानं त्यांना जव्हार येथील विशेष नवजात शिशु देखभाल कक्षामध्ये ठेवण्यात आलंय। पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला 10 वर्ष झाली, मात्र तरी सुद्धा इथली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचंच दिसतंय। त्यामुळे इथं सोयी सुविधा पोहोचवण्यावर अधिक भर देण्याची मागणी सगळ्याच स्तरातून करण्यात येते आहे। दिनांक 5/1/2025 रोजी सकाळी 12:30 पालघर येथून बेबी ऑफ निकिता निलेश डगला ही जी जुळी बालकं आली होती। ए बेबीचं वेट 2 किलो 450 आणि बी बेबीचं वेट 2 किलो 200 ग्राम होतं। आता दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे। दोन्ही बालकांना मिनिमम ऑक्सिजन चालू आहे। 9 महिन्याच्या अगोदर ज्या बाळाचा त्या ठिकाणी आपला जन्म होतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी इन्क्युबेटर जे आहे त्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। दुर्दैवाने या ठिकाणी जव्हार येथे या ठिकाणी ती आपलं इन्क्युबेटर जे आहे ते आपलं ती साधनं उपलब्ध आहे, परंतु सफाळावरनं जव्हारपर्यंत त्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे 60 ते 60 किलोमीटरच्या आसपास ती त्या ठिकाणी महिलेला जावं लागतं आहे। हे निश्चितच आजच्या या आधुनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चिंतेचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।